घरचे बोलतात की तुला जिमला जाऊन फायदा काय, आणि मित्र पण बोलतात की एवढे तुला महिने झाले पण तुझी बॉडी दिसत नाही, काही नाही. ते बघा मित्रांनो, कसं असतं, जिमला का जातो आपण? जिम फक्त बॉडी बनवण्यासाठी नाही, जिममध्ये तुमचा फिटनेस वाढतो. तर फिटनेस म्हणजे काय? फिटनेस म्हणजे तुम्हाला जे दैनंदिन जीवनात तुम्ही जे काम करता त्यात तुम्हाला लागणारी जी शक्ती, जी एनर्जी राहते आणि जे तुमचे कार्यक्षमता, स्टॅमिना, एन्ड्युरन्स, या सर्व गोष्टी वाढवायचं काम काय करतं? जिम करते. कारण तिथं तुमची मसल फ्लेक्झिबिलिटी वाढते, स्केलेटन मसल फ्लेक्झिबिलिटी वाढते, स्टेबिलिटी वाढते, मोबिलिटी वाढते आणि जे तुमचे स्नायू असतात ते बळकट होतात. तर मित्रांनो, फिटनेसला महत्त्व द्या. आता काही बॉडी बनवायला, तर बॉडी तर बनणारच आहे एक ना एक दिवस, आज नाही तर उद्या. तुम्ही मेहनत करत राहाल तर बॉडी बनणार, 100% बनणार. पण असं तुम्ही हे करू नका की 1 महिना गेलं, 2 महिने गेलं, 3 महिने गेलं तर बॉडी नाही बनली, डिमोटिवेट होऊन बॉडी जिम सोडून देणार, तर ते करू नका. कारण कसं असतं, बॉडी बनायला वेळ लागतो. तुमच्या सगळ्या गोष्टी, डाएट, वर्कआउट आणि तुमचा रेस्ट सगळं डिपेंड करतं. आणि ज्याचा गोल असतो तो बॉडी बिल्डिंग म्हणजे हा खेळ आहे, तर ते खेळाच्यानुसार ते लोक त्यांचा डाएट वगैरे ते सगळं मेंटेन करून तुम्ही करा. पण तुम्ही जर फिटनेससाठी जात असाल तर ते या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा की फिटनेस हा भाग वेगळा आहे आणि स्पोर्ट हा भाग वेगळा आहे. फिटनेस हा सगळ्यांना गरज आहे याची. आज लहान मुलापासून तर वयस्कर माणसांपर्यंत सर्वांना गरज आहे. फिटनेसकडे लक्ष द्या तुम्ही, कारण आजकाल बरेच प्रकारचे आजार वाढलेले आहेत आणि बरेच लोकांना 8 तास काम केलं का 9व्या तासाला बरोबर झोप लागते किंवा आळस येतो किंवा कंटाळा येतो. तर ते नको यायला, कंटाळा, आळस वगैरे नको यायला. कसं, जिम मारली तुम्ही तर तुम्ही दिवसभर फ्रेश असाल आणि काम करण्याची तुमची क्षमता वाढेल. त्यासाठी तुम्ही जिम लावा, ना की बॉडी बिल्डिंगसाठी. बॉडी बिल्डिंग तर हा खेळ आहे. ओके, धन्यवाद.